राखलेली आहेत. जगातलं उत्तम पर्यावरण संतुलन त्या देशामधल्या जंगलांमध्ये आहे आणि ते राखलेलं आहे. न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये घनदाट जंगल आहे, बर्लिनसारख्या शहरामध्ये घनदाट जंगल आहे. जंगल म्हणजे दिवसा ऊन खालती येणार नाही इतकं बर्लिनसारख्या शहरामध्ये जंगल आहे. त्यामुळे या सगळ्याकडे आपण ह्या वैचारिक चाचलेपणाच्या पलीकडे अर्थव्यवस्थेकडे पाहायला हवं असं मला वाटतं. हे मत मांडण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली आणि पुरस्कार विजेते दोन अर्थविचारांचे खरं म्हणजे तिघेही आजचे पुरस्कार ते आहेत ना, त्यांच्या आर्थिक तुम्ही विचार लक्षात घ्या. दिवसाला 70 रुपये एका काडतुसासाठी खर्च करावा लागत असेल आणि 150 काडतुसं दिवसाला खर्च करावे लागत असतील तर त्याची एक वेगळी अर्थव्यवस्था आहे. चीनसारख्या देशामध्ये त्याची कशी काळजी घेतली गेली असेल, अमेरिका कशी घेते आणि अमेरिकेचे अध्यक्ष ऑलिम्पिकला जाताना त्यांच्या स्पर्धकांना मन जीत के आओ, लोकांची मनं जिंकून या असं काही आशीर्वाद देत नाहीत. कारण आपल्याला तो द्यावा लागतो, कारण पदकं मिळत नाहीत. पदकं नाही मिळत नाही तर निदान मनं तरी जिंकून या पातळीवर सांगावं लागतं. विलासरावांची स्वतःची एक वेगळी अर्थविषयक मांडणी आहे आणि मेधाताई अर्थातच त्या पूर्णपणे एक वेगळ्या दिशेने अर्थव्यवस्थेकडे बघतात. त्यामुळे हे तिघेही अर्थव्यवस्थेचे 3 वेगवेगळे घटक समोर असताना अर्थव्यवस्थेवर बोलण्याचा मोह मला आवरला नाही. ती संधी आयोजकांमुळे मिळाली. पाटील कुटुंबीय आणि आपण सगळे त्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद गिरीश सर. लोकसत्ताला जाणत्या जणांचा पेपर काय म्हणतात हे सरांच्या अभ्यासपूर्ण आणि परखड मनोगतावरून रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर. नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर. 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा. ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध. अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट. आहेरी ऑफर ही सुरू. आहेरी साड्या 10 घ्या 1. पहिल्यांदा या कार्यक्रमाचे अध्यक्ष कशासाठी केले अजून मला कळालं असं असणार की सारे पाटील अप्पासाहेब पाटील त्यांचं आणि माझं फारच जुनं संबंध गेल्या साधारण 40 वर्ष संबंध आहे. त्या साखर कारखाने असू दे, नाहीतर शिक्षण म्हणा, नाहीतर हॉस्पिटल म्हणा, त्याचे संबंध असल्यामुळं बहुतेक गणपतरावांना आम्हाला डायरेक्टली अध्यक्ष स्थान दिले. पहिला मला मराठी नीट बोलायला येत नाही, भाषण करायला येत नाही, तरी काय चुकलं असलं तर काय म्हणतो मराठी सोडून कुठलं दुसरं भाषा इथं कळणार सुद्धा नाही. आजच्या डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटलांचे पुरस्कार वितरण सोहळा 2025 हे आदरणीय लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर साहेब, ज्येष्ठ समाज कार्यकर्ते ज्यांनी आम्ही लहानपणीपासून फक्त TV आणि पेपरमध्ये बघत होतो, आज त्यांचं दर्शन झालं. त्याला मी अगदी माननीय मेघाताई पाटकर, माननीय विलासराव शिंदे ज्यांनी द्राक्षेचं इंटरनॅशनली द्राक्षे करून टाकलेत, इंडियन द्राक्षे, त्यांचं पण आज त्यांचा भेट झाला. मला खरंच आनंद वाटला. आणि स्वप्नील कुस्ते त्यांनी कोल्हापूरला जन्म घेतून ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मेडल आणले. त्याच्याबद्दल खरं म्हणजे त्यांचे दर्शन व्हायला पाहिजे. मला बहुतेक पुढच्या होईल, मी बोलवतो माझ्या गावाला ते. आणि हे सगळे घडवणारे माझे आत्मीय मित्र गणपतराव पाटील साहेब, विनोद शिराळे साहेब आणि इतक्या गेल्या 2 तासात तुम्ही शांतपणे बसलेले माझे बंधूने बहिणीने. मला काय बोलावं हे मला पटत काय, म्हणजे सारे पाटलांचे बोलायचं सगळ्यांनाच माहिती आहे. काय सारे पाटील काय होते, हे बागामध्ये काय केलेलं आहे हे सगळ्यांना, सहकार संस्था म्हणा, शेतकऱ्यांच्यासाठी प्रत्येक वेळी आम्ही येऊन शिकून जात होतो. आमचे सहकारी साखर कारखाना आहे ना, बाजूलाच आहे, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना. पण काय तरी तर नवीन होतंय त्यावेळी मी येणार आणि बघून जाणून आम्ही आतापर्यंत केले. पण त्यांनी मी संस्थेचे चेअरमन आहे, ते समाजवादी पक्षाचं तर संस्थापक झालेलं आहे.
110 वर्ष माग म्हणजे 1915 मध्ये जेव्हा